हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला अंडा करी खायची आहे आणि अंडी उकडण्यासाठी टाईम नाही किंवा खूप जास्ती भूक लागलेली आहे, तर झटपट तयार होणारी अशी ही एग लबाबदार किंवा अंडा करीची रेसिपी करून पहा. चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला अंडी वगैरे उकडण्याची अजिबात गरज नाही आहे. तर हे बघा, मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं की लगेच मी इथे काही थोडे खडे मसाले टाकलेले आहेत आणि जिरा. आता जिरा छान फुटायला लागला की इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कांदा अद्रक लसूणची पेस्ट पण करून घालू शकता, कच्चा वाटण. आता हे बघा, कांदा आपल्याला छान सॉफ्ट फ्राय करून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. आता हे बघा, इथे कांदा थोडा आपला फ्राय झाला की लगेच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. आता ही अद्रक लसूणची पेस्ट पण आपण 2 मिनटं परतून घेऊयात याचा कच्चा वास जाईपर्यंत. नंतर आपण यामध्ये घालत आहोत एक टोमॅटो पण आपण 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊयात सॉफ्ट होईपर्यंत. तर हे बघा, अशा प्रकारे इथे आपला टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये रोजच्या जेवणातील लागणारे बेसिक मसाले घालायचे आहेत. तर मी इथे सगळ्यात पहिले चवीपुरतं मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. नंतर यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर आणि लाल तिखट घालत आहे. त्याचबरोबर गरम मसाला. तर मी इथे 2 प्रकारचा गरम मसाला घालत आहे. तुम्हाला तुमच्याकडे जे गरम मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता. तर हे बघा, आता हे सर्व मसाले आपल्याला छान व्यवस्थित एकदा परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे बघा, मसाले छान परतले की यामध्ये आपण पाणी घालूयात. तर मी इथे मसाल्याचाच पाणी घातलेलं आहे, म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट केलेली होती त्याच पॉटमधला मी इथे पाणी टाकलेलं आहे. आता हे बघा, तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता किंवा किती अंड्याची तुम्ही भाजी बनवणार आहात त्याप्रमाणे. तर हे बघा, मी इथे जवळपास 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, 1-1.5 ग्लास. आता हे बघा, या रस्स्याला छान उकळी आलेली आहे. बघू शकता, रस्सा छान बॉईल झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला ही अंडी घालायची आहेत. तर एक एक करून आपल्याला ही अंडी अशा प्रकारे फोडून घालायची आहेत. तर मी ही भाजी फक्त 2च लोकांसाठी केलेली आहे, त्यामुळे मी इथे 3च अंड्याची भाजी बनवलेली आहे. तर हे बघा, आता ही अंडी आपल्याला झाकण ठेवत शिजवून घ्यायची आहे जवळपास 5 ते 7 मिनटं. तर हे बघा, आपल्याला ती पहिले अंडी टाकल्यानंतर अजिबात फिरवून घ्यायची नाही आहेत. आता हे बघा, भाजी आपली इथे 5-7 मिनटानंतर चेक करून बघूयात. इथे आपली भाजी अशा प्रकारे छान शिजलेली आहे. तर पुन्हा आपल्याला ही भाजी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. नंतर आपण यावरती कोथिंबीर घालूयात. तर हे बघा, घाईच्या वेळेस ही भाजी एकदम झटपट बनवून तयार होते आणि तेवढीच टेस्टी पण लागते. तर तुम्हाला ही आजची अंडा लबाबदारची रेसिपी कशी वाटली एकदा नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला पण विसरू नका.